वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि यावेळेस सूत्रांची ही माहिती समोर येते की या चौकशीचे आदेश हे देण्यात आलेले नाहीत। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटसाठी प्रत्येक ऊस उत्पादकांकडून ₹1 कापून घेतला जातो, त्याचा विनियोग कसा होतो याचं ऑडिट करण्याची मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी गाळप हंगाम आढावा बैठक सुरू असताना केली होती। त्यावर साखर आयुक्तांनी त्याचा अहवाल द्यावा असं त्यांना सांगितल्याचंही कळतंय। या संदर्भात विनायक दारुंग आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। विनायक, आपण जर पाहिलं तर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची चौकशी जी आहे ती करण्यात येते अशी माहिती जी आहे ती समोर आलेली होती, परंतु आता जी माहिती सूत्रांकडून मिळाली त्यानुसार अशी कुठलीही मोठी चौकशी जी आहे ती लावण्यात आलेली नाहीये। आपण जर पाहिलं तर जो गाळप हंगाम असतो त्यामध्ये ऊस उत्पादकांकडून ₹1 कापून घेतला जातो, त्याचा विनियोग कसा केला जातोय याची माहिती जी आहे ती विखे पाटलांनी ज्या बैठक गाळप हंगाम बैठक झाली होती तेव्हा मागितली होती आणि त्याच अनुसार साखर आयुक्तांनी हा अहवाल जो आहे तो फक्त मागितलेला आहे की जो ₹1 ऊस उत्पादकांकडून घेतला जातो त्याचा विनियोग कसा केला जातो एवढीच माहिती जी आहे ती मागितली जाते। आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कुठली मोठी अशी चौकशीचे आदेश देण्यात आलेले नाहीयेत ही माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळाली आहे। त्यामुळे ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर आरोप प्रत्यारोप होत आहेत त्यावरती ही अपडेटेड माहिती आहे की वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कुठलीही मोठी चौकशी जी आहे ती लावण्यात आलेली नाहीये। फक्त ऊस उत्पादकांकडून ₹1 जो कापून घेतला जातोय त्याचा विनियोग कसा केला जातोय याची माहिती जी आहे ती फक्त अहवाल जो आहे तो मागवण्यात आलाय। विनायक, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खुशाल चौकशी करा असं सुप्रिया सुळे म्हणतायत। सुप्रिया सुळे यांनी TV9 मराठीला ही प्रतिक्रिया दिली आहे। इन्स्टिट्यूटने आतापर्यंत पारदर्शकपणे काम केल्याचंही सुळे म्हणतायत। सहकारी संस्था मोडीत काढण्याचं काम सरकारकडून सुरू आहे असंही सुळेंनी म्हटलंय। ठाण्यानंतर बारामतीकडे मोर्चा, दादांना टार्गेट केलं जातंय की काय असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केलाय। फडणवीस विनाकारण चौकशी लावत नाही, तुम्ही कुणाकुणाच्या चौकशा लावल्या असा पलटवार बावनकुळेंनी केलाय।